पॉवर प्लेचं षटक हाताळते सौरभ. पहिल्या चेंडूवरती क्रॉस द लाईन आला होता. चेंडूला पाठवले मिड ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण आले. 1 बाउंड चेंडू चालला शिक्षकांकडे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या ठिकाणी 2 धावा चुरशीच्या वेगाने पाहायला मिळतात आणि 2 धाव्याने मात्र संघाचं खातं ओपन झाले. अक्षयचं खातं ओपन झाले. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडूला पाठवून द्यायचं होतं मिड विकेट मिडॉनच्या दिशेला, परंतु चेंडू होता ऑफ साईडला, त्यामुळे ढकलून दिले मिड ऑफच्या दिशेला आणि 2 धावा घेण्यात त्या ठिकाणी यश आले ते अक्षय याला. पुढे चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतो अक्षय. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल, नॉन स्ट्राईकला असेल जयेश, गोलंदाजी मार्कवरती सौरभ. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय. सीमारेषे बाहेर जातोय चेंडू. सीमारेषे बाहेर वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा पाला लंबा लंबा मारेगा झुकेगा नाही साला येतोय षटकार. धावसंख्या मात्र पोहोचवली 8 धावांवरती. अक्षय इज ऑन फायर. गोलंदाजी मार्कवरती मात्र सौरभ उभा आहे. सौरभ वरती आलाय दबाव. अक्षयच्या बॅटला मात्र सूर गवसलाय. पाहूया हा सूर कुठपर्यंत दूर नेऊन ठेवतो ते. पणालजी रामोड या संघाला पंचक्रोशीतील आपण जर खेड तालुक्याचा उल्लेख केला तर त्या तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज म्हणून अक्षय आणि जयची सलामीची जोडी आपण पाहतो. गोलंदाजीवरती मात्र दबाव असेल सौरभ. एक नौखा गोलंदाज जर्सी नंबर 20 आपल्या संघासाठी वारंवार तारणहार ठरत असतो हा सौरभ. पुढील चेंडूचा सामना कमबॅक कशा प्रकारे करतो ते. पुन्हा एकदा चेंडूला क्रॉस द लाईन खेळायला. चेंडूला पाठवलं मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चित्रशक येतोय. चेंडूला पकडतोय. तत्पूर्वी मला वाटतं या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी खराब रनिंग पाहायला मिळते. 2 धावांवरती समाधान आणि धावसंख्या मात्र पोहोचली दुहेरी अंकामध्ये. आपण धावफलक आपल्याला सांगतो. धावसंख्या झाले 10 धावा बिनबाद 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा सौरभ आलाय गोलंदाजी मार्कवरती. अक्षयने मात्र यावेळी मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. त्यानंतर 2 धावा घेण्यात यश आले ते. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता. स्लोअर यॉर्कर या ठिकाणी वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्नात यश आलं या ठिकाणी. पहिल्यांदाच या षटकामध्ये स्ट्राईकवरती येईल ते जयेश, कारण 5 चेंडूचा सामना केल्यानंतर अक्षय मात्र नॉन स्ट्राईकला आलाय. जयेश यावेळेस मात्र स्ट्राईकवरती असेल. 4 चेंडूचा सामना केल्यानंतर जयेश मात्र स्ट्राईकवरती आला. पाहूया उर्वरित 2 चेंडूचा सामना कशा प्रकारे करतो. धावसंख्या झाल्या 11. बनवतोय का सौरभला 11. पाहूया. जयेश यावेळेस पात्र ग्राउंड शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेला आहे. त्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला हाताळतो. 2 धावा घेण्यात यश आले. ते पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या पोचले दुहेरी अंकामध्ये 13 धावा बिनबाद 13 धावा. अजूनही पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती आहे. कृपया जे एक्स्ट्रा 2 खेळाडू आहेत मैदानात त्यांना बाहेर करायचंय. कोणत्याही संघाचे नाही आहेत ते. चला, समालोचन ऐकले ते स्वतः बाहेर पडलेत. पुढे चेंडू पुन्हा या ठिकाणी मात्र आपण पटला. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. सासू रमली खोकून जावळ आला एक क्वार्टर टाकून आणि जयेशने षटकार मारलाय छाती टोकून. षटक मात्र समाप्ती झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचले 19 धावा बिनबाद. सौरभचा मात्र घरपोच समाचार घेतला जातो. या ठिकाणी पहिला षटक पॉवर प्लेचं षटक महाग्र षटक ठरतंय. धावसंख्या पोहोचते 19 धावांवरती. चला, कर्णधाराला विनंती असेल, पंचाला विनंती असेल मित्रांनो, आपण पुढे गोलंदाज लवकर सिलेक्ट करायचं, कारण एक दिवसीय सामन्यात आपल्याला 20 संघांचे या ठिकाणी लॉट्स नियोजन प्रमाणे खेळवायचे आहेत. आणि जर मित्रांनो या महिन्याचा किंवा ह्या कालावधीचा जर आपण विचार केला तर दिवस खूप छोटा आहे. सूर्यदेव हा फारसा दिसायला मिळत नाहीये. धन्यवाद. चला पुढील षटक घेऊन होते कर्णधाराने. पाहूया कोणाकडे धुरा सोपवले. मालवेली पाठवलेल्या संघाकडून आयुष. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल अक्षय. एक नौका गोलंदाज आयुष आणि त्यामुळे त्याच्यासमोर मात्र फलंदाजी करतोय तो अनुभवी अक्षय आणि जयेश या दोघांच्या फलंदाजीतून या ठिकाणी षटकार पाहायला मिळाले. अक्षयने स्क्वेअर लेगच्या वरून मारला होता तर जयेश आणि मिड विकेटच्या वरून षटकार ठोकला होता.
पुन्हा एकदा आयुष गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चला आयुष्याचा फुल गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी झेलचा संधी होतो. पाहूया झेल पकडला जातोय का आणि झेल पकडला गेलाय. राधा होती कृष्णाची आणि सीता होती रामाची. जर का झेल पकडलाय तरी फलंदाजी काय कामाची. पंचांचं डिस्कशन पाहूया. थोडं डिसिजन थांबावं लागेल. पंचांचा निर्णय येतो. पंच डिस्कस करतायत कमिटी मेंबर. पंचांचा निर्णय येतो. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. खायला मध्ये सर्व संघांना सूचना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं खेळाडू रिव्ह्यू नसणार आहे. फक्त जर का पंचांना काही शंका असेल तर पंच त्यांच्या वतीने चेक करू शकतात. याची सर्व संघाने नोंद घ्यायची. पंचांना जर काही डाऊट असेल तर पंच चेक करून त्या ठिकाणी खात्री करतील आणि आपलं डिसिजन देतील. परंतु कोणत्याही प्रकारचं खेळाडू रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्यायची. थोडं सामन्याला गती द्यायच्या. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नो चेंडू अर्थात पुढील चेंडू असणारा फ्रीट. सुंदर असं नियोजन. नो +1. आयुष पहिला चेंडू सुरेख होता परंतु यावेळेस मात्र पुन्हा स्लोवर चेंडूचा वारंवार वारा करतोय. या ठिकाणी यश मिळतंय ते आयुष याला निर्धाव चेंडू सांगता होते. जयेशला मात्र नाही मिळाले यश. धावसंख्या स्थिर आली. धावसंख्या सांगतोय 21 धावा. बिनबाद 21 धावा. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानावर पाहतोय आपण. अक्षय आणि जयेश. स्ट्राईकवरती जयेश. नॉन स्ट्राईकला जर्सी नंबर 35 अक्षय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु मित्रांनो एलबी नसणार आहे. लेग बायच्या रूपाने साईवरती पोचलाय अक्षय. धावसंख्या झाली 22 अर्थातच 22 धावा. सुंदर गोलंदाजी. आपण पहिला जर चेंडू पाहिलात तर 9 होता परंतु तो 9 मात्र यष्टीला पाय लागल्यामुळे तो 9 दिला होता. परंतु त्या चेंडूवरती झेल पकडला होता तो अक्षय. याचा पाहूया तो किती महागडा ठरू शकतो. पुढे चेंडू पुन्हा एकदा आयुष्याचा खराब स्वेअर मारा. चेंडू जातोय. पंचांचे 2 यात समांतर. याचाच अर्थ धावा मिळतात. अवांतर धावेने धावसंख्या भर पडतं. धावसंख्या झाले 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अक्षयला मात्र सूर गवसलाय. सूर घालवला येतो या ठिकाणी या षटकामध्ये आयुष्याने.
आकूड पट्टाचा चेंडू पाहूया, झेल पकडला जातो का? यावेळेस मात्र कोणती चूक नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला अक्षयला माघारी परतावे लागेल आयुष्याच्या खात्यामध्ये आणि आपला मालवडी पाटीलवाडीच्या संघाच्या खात्यामध्ये स्ट्राईक फलंदाज माघारी परततोय. अक्षयच्या रूपाने लागलेला पनालजे रामवाडी संघाला पहिला झटका. चला अक्षय यांची सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. आपल्याला अक्षय यांच्या जागासाठी गेल्याचं दर्शन नंबर 3 ABD म्हणजेच अभि. पाहूया अभि याचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अभि याला गोलंदाजी कशा प्रकारे करतोय ते पाहूया. आयुष जर्सी नंबर 42 नौका गोलंदाज. आपण या षटकाचा जर उल्लेख केला तर या षटकामध्ये वारंवार स्लोवर चेंडूचा कटर चेंडूचा उपयोग केला जातो आयुष्याच्याकडून आणि त्याच्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळालंय. असा हा आयुष. पुढे चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज आहे तो अभि. पहिला चेंडूचा सामना करेल सौरभ आयुष्याच्या. फुलटॉस चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय. पंचांचा दोन्ही हात हवेच्या दिशेने. याचा अर्थ धावसंख्या मिळाली 6 धावा. 6 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले 29 धावा. अभि याला पहिला चेंडू पाहिला आणि पहिल्या चेंडूला पाठवून दिला. सीमारेषेबाहेर येतोय खन खन खनखनीत षटकार. दुसरं षटक प्रगतीपथावरती अजून मित्रांनो आपण पाहतोय. समालोचन कक्षाकडून गोलंदाजी करतोय आयुष. पहिले 3 चेंडू मात्र सुरेख होते त्यानंतर परंतु अभि याला फुलटॉस चेंडू काहीसं नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस चेंडूचा सामना केला तो अभि. आणि पहिला चेंडू जर का आपण पाहिला तर सुंदरसा चेंडू हाताळला होता तो आयुष्याने. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो नको शालू नको शिला नकोय पारू. अभि याचा गेम झालाय सुरू. कारण बॅक टू बॅक 2 षटकार पहिले 2 चेंडूचा सामना करतो आणि चेंडूला वारंवार पाठवतो सीमा रेषेबाहेर. दबावाखाली आहे आयुष. धावसंख्या मात्र पोहोचले 30 धावांपार येते 35 धावा. पुन्हा एकदा दबावाखाली असेल तो आयुष. मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो काही होऊ शकतो कारण पहिले 3 चेंडू हे आयुष्याने मात्र सुरेख हाताळले होते. त्यामध्ये त्यांनी स्ट्राईक बॅट्समन अक्षय याचा विकेट सुद्धा घेतला होता. त्यानंतर आलेल्या अभिने मात्र स्थळपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू गगनाला भिडलाय. पाहूया झेल होतोय का? आणि यावेळेस मात्र झेल सोडलाय. मित्रांनो हलवाईच्या दुकानात गेला होता. लाडूवरती काजू कतरी फ्री होती परंतु घेता आली नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाले 36 धावा. 1 गडी बाद 36 धावा. पहिल्या 36चा आकडा कोणाच्या दिशेने जातोय? पुढील गोलंदाज कोण येतोय? कर्णधार कोणाला प्राचारण करतोय? पहिले 3 मी वारंवार उल्लेख करेन कारण पहिले 3 चेंडू सुरेख होते. स्लोवर चेंडू आणि कटर या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु त्यानंतर आपली लय गवसली होती आयुष्याने. आणि पुढील 3 चेंडूमध्ये 2 चेंडू फुलटॉस होते आणि एका चेंडूवरती मात्र मिड विकेटच्या आणि मिळांच्या दिशेला काऊ कॉर्नरमध्ये षटकार ठोकला होता तो अभि यांनी. पुढील गोलंदाज किरण. पाहूया धावसंख्या मात्र झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. आशेचे किरण घेऊन आलाय का? पाहूया किरण. कारण जर का या ठिकाणी कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर हे महत्वाचं षटक ठरणार आहे. शेवटचं षटक असल्यास फलंदाज मात्र हाणामारी करणार यामध्ये मात्र कोणती शंका नाहीये. चला थोडा स्पीड घ्यायचं मित्रांनो. पुढील चेंडू पुन्हा एकदा. पहिलं षटक प्रगतीपथावरती किरण याचं. लेफ्ट आर्म बॉलर चेंडूला टोळलाय. चेंडू चालला मिडॉनच्या दिशेला. पाहूया की धावा निघतात ते या ठिकाणी सुंदरसं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. धावबाद होते का? अभि याचा प्रयत्न होता 2 धावेचा मात्र सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांत याचं मिडॉनच्या दिशेला लॉंगॉनच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि एका धावेने मात्र 37 धावांवरती पोहोचले. धावसंख्या
स्ट्राईकवरती गेलाय मात्र जयेश. ओ सुरेख चेंडू होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतो या ठिकाणी किरण याचा आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च केलेला. धावसंख्या मात्र स्थिरावून ठेवले 37 या आकड्यावरती. किरण नक्कीच आशेची किरण बनवून आले या ठिकाणी आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू पुन्हा आता किरण याचा जर्सी नंबर 32. यानंतरचा होणारा सामना असेल पनालजे बलदेववाडी विरुद्ध होडकार दत्तवाडी नवनिर्माण संघ. दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी पहिला कॉल असेल. यावेळेस मात्र आकुड पट्टाचा चेंडू बनवला आहे. चेंडूला पाठवले या ठिकाणी काऊ कॉर्नरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. अभिला पाहूया स्ट्राईक मिळते का, लेकिन परंतु अभि मात्र न स्ट्राईकला आला. या ठिकाणी तिसरा प्रयत्न होईल का, आणि या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय पंचांचा इशारा येतोय. धावबाद अर्थात जयेश याने केले आत्महत्या. जयेशला माघारी परतावे लागेल. 2 धावा पूर्ण केला होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. अभिला मात्र स्ट्राईक घ्यायची होती, परंतु जयेशला मात्र माघारी परतावे लागेल. जयेश याची जागांसाठी गेलाय जर्सी नंबर 18 मिलिंद. चला पुढील फलंदाज मिलिंद जर्सी नंबर 18. अभिला मात्र स्ट्राईक घ्यायला गेला, पण अभि यांनी 2-3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूमध्ये अभि यांचा स्ट्राईक रेट आहे 13 धावा. पाहूया मिलिंद कशा प्रकारे फलंदाजी करतो. आकुरपट्टाला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गगनाला भिडलाय आणि वारंवार फलंदाज बाद होत आहेत. अभि मात्र नॉन स्ट्राईकला राहतोय आणि बाकीचा फलंदाजांना पाहतोय. मिलिंद गेला, हजेरी लावली आणि परत आला. पाहूया मिलिंदच्या जागांसाठी कोण जातोय. मया जर्सी नंबर 23 सुरेख गोलंदाजी. नक्कीच मी या ठिकाणी षटक सुरू होण्यापूर्वी उल्लेख केला होता. किरण हा मात्र आशेची किरण घेऊन आलाय आणि आपल्या संघासाठी आशेची किरण घेऊन आलेला होता आणि 2 गडी बाद करण्यात अजून हे सुंदर षटक हातलतोय. मला वाटतं 3 धावा या ठिकाणी खर्च केलेत अजूनपर्यंत या षटकामध्ये आणि 2 गडी बाद सुद्धा केलेत. किरण शेवटचे 2 चेंडू आणि शेवटचा षटक. या ठिकाणी डावखुरा फलंदाज मया. काय सर रणनीती मात्र चेंज करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण हलवावं लागेल. लेफ्ट हँड बॉलर विरुद्ध लेफ्ट हँड बॅट्समनची ही लढत. यानंतरचा होणारा सामना असेल पनालजे बलदेवाडी विरुद्ध होडकार दत्तवाडी नवनिर्माण संघ. दोन्ही संघांनी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आयोजकांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचे. चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. सहकार्याची अपेक्षा. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ग्राउंड लेवलने चेंडू खेळला. पाहूया अभि स्ट्राईक वरती राहतोय का. अभिला मात्र स्ट्राईक वर ठेवावेच लागणार आहे. काहीसा फंबल झाला होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये, कारण अभिला मात्र स्ट्राईक वरती राहायचंय. पाहूया अभि कशा प्रकारे समाचार घेतो. अजूनपर्यंत सुरेख षटक हाताळले गेले. 5 चेंडू टाकले गेले. 4 धावा खर्च केले गेले आणि 2 गडी बाद झालेत. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय तो अभि आणि कशा प्रकारे चेंडू हाताळतोय किरण, कारण की अंत भला तो सब भला. पुढील चेंडू पुन्हा एकदा किरण याचा अभि आला. सुंदर मिनी हेलिकॉप्टर उडाला होता. या ठिकाणी पाहूया पंचांचा विचाराची वाट बघायला. पंचांचा इशारा येतोय धावबाद की झेलबाद. धावबाद. धन्यवाद पंच. आणि या ठिकाणी पहिली इनिंग मात्र समाप्त झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 40 धावा. खरं सुरेख गोलंदाजी किरण याची मित्रांनो टाळ्या वाजवा, कारण 2 षटकामध्ये 36 धावा खर्च केल्या होत्या. दोन्ही गोलंदाजाने मात्र किरण याने थांबवून ठेवलंय. 6 चेंडू टाकले गेले या षटकामध्ये. 4 धावा आणि 3 गडी बाद. सुरेख गोलंदाजी किरण याची. आणि पाहूया 41 धावांचं आव्हान असेल ते. आता झालेल्या नाणेफेकीमध्ये होडकार दत्तवाडी नवनिर्माण संघ हा संघ नाणेफेक जिंकला. आपला निर्णय या ठिकाणी त्वरित द्यायचा. पाहूया काय निर्णय असेल. तत्पूर्वी मी मालदरी पाटील संघाने विनंती करतोय की त्याने आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आणि
पणालजी बलदेव सॉरी रामवाडीला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, थोडं सहकार्य करायचं. 41 धावांचं आव्हान असेल. 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतात ते. आपण पुन्हा एकदा पाहतोय श्री फणसवाडी ग्रामविकास मंडळ संलग्न श्री नवतरुण क्रिकेट संघ पणालजे फणसवाडी आयोजित पर्व पहिले श्री गणेश चषक 2025 या चषकाचे सुंदर सुरेख नियोजन आणि या नियोजनामध्ये ज्याने वस्तू स्वरूपात त्याचप्रमाणे पैशा स्वरूपात या ठिकाणी सहकार्य केलं अशा सर्व देणगीदारांचे सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. असं सहकार्य असंच प्रेम आपलं राहू द्या आणि त्याच्या मागचा पाठिंबा हा मात्र नेहमी मिळत राहावं हीच माफक अपेक्षा असेल मंडळाची. चला मित्रांनो, पणालजी रामवाडी वेळ खर्च करू नका. आपली जी रणनीती असेल ते आपण थोडी लवकरात लवकर अर्ध्या मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या, जेणेकरून आयोजकांना या ठिकाणी वेळेचं सहकार्य मिळेल आपल्याकडून. त्याचप्रमाणे मालदोली पाटीलवाडी या संघाला विनंती असेल आपल्या सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. चला पंचांना थोडी विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचंय. 41 धावांचं आव्हान. एकूण 20 संघ या चषकामध्ये सहभागी आहेत. संघर्ष भागनेवाडी, पंचशील बौद्धवाडी, हुडकाड वरचीवाडी, जय शिवाजी वावगर, सवनास रांगलेवाडी, भैरवली देऊळवाडी, पणालजी रामवाडी, मालदोली पाटीलवाडी, पणालजी बलदेवाडी, त्याचप्रमाणे हुडकाड दत्तवाडी, सवनास सडेवाडी, कातकरवाडी, तुंबाड शिंदेवाडी, मैत्री लोण पातीवाडी, पणालजी कोणवाडी, साई प्रतिष्ठान भैरवली, सर्वोदय 11, भैरवली लाडवाडी, तुंबाड कदमवाडी नंबर 1 आणि त्रिरत्न बौद्धवाडी या सर्व 20 संघांचे पुन्हा मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण चाललोय थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण. मित्रांनो, जे यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून या ठिकाणी हा सामना पाहतात किंवा जे उशिरा उपस्थित झाले त्यांच्यासाठी अपडेट असेल की हा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पणालजी रामवाडी या संघाने पहिल्या इनिंगमध्ये एकूण 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते मालडोली पाठवलेल्या संघाकडे. आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण. मला वाटतं प्रशांत आणि किरण असेल. प्रशांत आणि किरणची सलामीची जोडी. आपण किरणचं जर षटक पाहिलं तर उल्लेखनीय षटक होतं, एक निर्णायक षटक होतं. फक्त 4 धावा खर्च केला होता. परंतु पाहूया, स्ट्राईकवरती फलंदाज असेल तो प्रशांत, नॉन स्ट्राईकला असेल किरण, गोलंदाजिंग मार्कवरती मया. 41 धावांचं आव्हान. आपण क्षेत्ररक्षण पाहतो या ठिकाणी. काव कॉर्नरला एक खेळाडू क्षेत्ररक्षण बघतोय, त्याचप्रमाणे मिडऑफच्या दिशेला एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. तर मित्रांनो, धावांचा पाठलाग, सामना चालू करायचा. पंच पहिला चेंडू मया याचा फुलटॉस चेंडूला पाठवा काव कॉर्नर मध्ये. पाहूया झेल होतोय का. आणि यावेळेस मात्र नैसर्गिकरित्या हा षटकार दिला जाईल, कारण चेंडू लागला वडाला आणि धावसंख्या लागली धाव फलकाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत खातं ओपन झालंय ते मालडोली पाटीलवाडी या संघाचे. जर का तो वड नसता तर हा झेल असता. षटकाराने मात्र प्रशांत यांनी आपलं खातं ओपन केलं. धावसंख्या झाले, समीकरण बदललं, समीकरण तोच आहे. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची एक गरज. प्रशांतने मात्र आपला खेळ चालू केलाय. या ठिकाणी मात्र स्लोवर आकृतीचा शॉर्ट चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण, परंतु त्याचा काहीचा फायदा घेता आला नाहीये. परत चौथी धाव घ्यायचा प्रयत्न, खराब थ्रो. ऐसी गलती मत करना, भुगतना पडेगा. आणि भुगता झाले एका धावेच्या मदतीने. 22च्या रूपाने 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या 8 वरती पोहोचले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रशांत आले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चेंडूचा जर उल्लेख केला तर सुरेख चेंडू होता. एकच धाव मिळाली पाहिजे होती, परंतु एक मोफत बोनस दिलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रश्नासाठी.
यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय मिडऑफच्या दिशेला, पाहूया झेल होतोय का त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आलाय या ठिकाणी. जर म्हणायला गेलं तर सोन्याचा गोळा आला होता, परंतु झोळीच फाटलेली होती. फलंदाजाला मात्र जीवनदान भेटलंय. पाहूया जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतोय प्रशांत. हलवा चेंडू होता पकडण्यासाठी, परंतु थोडा मीठ जास्त झाला होता हलव्यामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत याचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते मया याची. यावेळेस मात्र किरण याने मिनी हेलिकॉप्टर उडवल्या पाहिजे. झेल होतो का यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही मित्रांनो. माणसांकडून चुका होत असतात, परंतु जर का एकच चूक आपण वारंवार करतो तर त्याला ती चूक नाही, तर त्याला तो हलगर्जीपणा म्हटला जातो. आणि हा हलगर्जीपणा या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये क्षेत्ररक्षकांकडून, आणि किरणला मात्र माघारी परतावं लागतंय. मालदली पाटीलवाडी संघाला लागलेला पहिला झटका. किरण पहिल्या चेंडूवरती बाद. सुंदर कमबॅक प्रशांतचा. चला मित्रांनो, प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी एकत्र व्हायचं नाहीये. कर्णधाराला सूचना असेल, आपले प्रत्येक खेळाडू प्रत्येक चेंडूवरती एकत्र आणायचे नाहीयेत. पणालजी रामवाडी पण सहकार्य करायचंय. आपली जो जिंकण्याचा जल्लोष, आपली जी एनर्जी आहे ती आपण फायनल साठी वाचून ठेवायची आहे. पुढील फलंदाज गेलाय सुशांत, जर्सी नंबर 12 उर्फ सुश. पाहूया सुश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गवरती मया सुंदर गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती जर का तो नैसर्गिकरित्या आलेला अडथळा, त्यामुळे षटकार मिळाला होता. पुढील चेंडू सुश आलाय, चेंडूला पुश केलाय आणि आपल्या संघाला खुश केलंय. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. कधी कधी ताकदीपेक्षा कधी कधी अकलीचा उपयोग केला सुद्धा चांगलं असतं, आणि त्या ठिकाणी त्याचा उपयोग करताना पाहतोय आपण सुशांत. संघाची धावसंख्या मात्र 2 अंकामध्ये पोहोचले. धावसंख्या झाले सुशांतचं दर्शन नंबर 12, सॉरी 13 धावा. दर्शन नंबर 23 मया. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते. पुढील चेंडूचा सामना पुन्हा कायसा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतो नो चेंडू. पुढील चेंडू असेल फ्रीट, फ्रंट फूट नो असेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता सुशांत आणि प्रयत्नात अपयश आले, परंतु महेश याला यश आलंय, ते अपयश आलंय ते निर्धाव चेंडू राखण्यामध्ये. कारण चेंडू निर्धाव होता, परंतु 9च्या रूपाने एक धावसंख्या मिळाली. धावसंख्या पोहोचले 14 या आकड्यावरती. सुशांतला असेल पुढील फ्रीट. पहिल्या फ्रीटचा फायदा कशा प्रकारे उचलते. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती चाललंय. यावेळेस मात्र फ्रीट असेल, चेंडूला टोळलंय मिडऑफच्या दिशेला. पाहूया किती धावा निघतात. ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चेंडूला पकडलं जाते, परंतु चेंडू फंबल झाला आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले 16 धावा. षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाली 16 धावा. एक गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही बारा चेंडू आणि 25 धावांची गरज. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप घ्यायचंय. पणालजी रामवाडी, आपण प्रत्येक खेळाडूला एकत्र नाही. कर्णधार आपल्या सूचना असेल. कर्णधार पणालजी रामवाडी, आपण आपला गोलंदाज निभावायचा. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी एकत्र आणायचं नाही, कारण जेवढा वेळ कमी असेल तेवढ्या स्पर्धाही लवकर पार पडतील आणि आपण लवकर घरी जाईल. गोलंदाजी मार्कवरती आलाय अभि. फलंदाजी मात्र सुरेख केले ते अभि यांनी. बघा गोलंदाजी कशा प्रकारे करतो, कारण समीकरण राहिले ते 12 चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईक वरती प्रशांत, नॉन स्ट्राईकला सुशांत. प्रशांत आणि सुशांत यांची ही जोडी. गोलंदाजी मार्कवरती अभि. आपण जर या चषकाचा उल्लेख केला तर सकाळी
ठीक 8 वाजता पहिला चेंडू टाकला गेला होता आणि त्यानंतर आपण हे वारंवार सामने पाहतोय. आपण चौथ्या सामन्याकडे जातोय. चला तुला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा रामवाडी संघ 40 मिनिटांमध्ये जवळजवळ एक सामना संपला पाहिजे याची नोंद घ्यायची, कारण 3 षटक आहेत, फक्त एकूण 6 षटक आपल्याला खेळवायचे आहेत. मधल्या इनिंगसाठी 2 मिनिटाचा गॅप जर का आपण कॅल्क्युलेटर केलं तर 40 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. सहकार्य करायचं थोडं वेळेचं, कारण दिवस छोटा आहे. या ठिकाणी मात्र ऑफसाईडचा चेंडू होता. पवा झेल पकडला जातोय का, आणि यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय, सीमारेषे बाहेर येतोय. प्रशांत त्याच्या फलंदाजीतून या इनिंग मधील दुसरा षटकार. धावसंख्या मात्र पोहोचवले 20 पार, धावसंख्या झाली 22. पुढील चेंडू अभिवरती मात्र दबाव. पुन्हा एकदा आकुरपट्टाचा चेंडूला टोलवलाय, चेंडू जातोय, सीमारेषे बाहेर येतोय. बाबा रामदेव पतंजली षटकार एकदम शुद्ध. प्रशांत मात्र खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचले, धावसंख्या झाले 28 धावांवरती जिंकण्यासाठी फक्त 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना सामना पनाळजीमध्ये होता. प्रशांतने मात्र मालदोलीमध्ये घेऊन आलाय. मित्रांनो क्रिकेट आहे आयुष्यामध्ये काही कधी होऊ शकतं, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत निर्णय देऊ शकत नाहीये. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आल्याने चेंडू डीप होत होता, त्यामुळे निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळाले. 2 षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडू समीकरण मात्र बदलते. 9 चेंडू आणि 13 धावांची अजूनही गरज. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रशांत यासाठी पुन्हा आकुरपट्याचा चेंडू होता. स्लोवर चेंडू व्हेरिएशन केलंय. चेंडूमध्ये 8 चेंडू 13 धावा, समीकरण बदलते. 2 षटकारानंतर सुंदर कमबॅक 2 चेंडूमध्ये पाहायला मिळतंय अभियाचं, कारण अभियाने सुद्धा 2 चेंडू 2 षटकार ठोकले होते. पुढे चेंडू पुन्हा एकदा सामना करे प्रशांतने अजूनपर्यंत या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकलेत. पुढे चेंडू अभिषेक याचा. यावेळेस मात्र पुन्हा फुलटॉस चेंडू होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. 9+22च्या रूपाने 1 धावा, 2 धावा मिळालेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, सामना करेल सुशांत. या 2 धाव्याने धावसंख्या सरकले पुढे. धावसंख्या झाले 30 धावा, जिंकण्यासाठी 8 चेंडू 11 धावा. एक चेंडू हाताळत होता, परंतु फुलटॉस आणि 9 चेंडूच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकले. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला पुन्हा पाठवलंय, सीमारेषे बाहेर जातोय. खणखणी षटकार. सुशांत यांनी मात्र समाचार घ्यायला चालू केला. धावसंख्या पुन्हा एकदा धावा लागली. धावसंख्या पोहोचले 36 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 चेंडू आणि 5 धावा. सुरेख फलंदाजी सुशांत आणि प्रशांत याची. शांतपणे हा रनचेस पुढे घेऊन जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. तुमचा जर कॉन्फिडन्स वरच्या लेवलला असेल ना, तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. हेच दाखवून देतोय प्रशांत याची फलंदाजी, सुशांत याची फलंदाजी. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. स्कोर लेवल 6 चेंडू 1 धावा. निराशाजनक कामगिरी या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली ती पनाळजी रामवाडी या संघाकडून, कारण फलंदाजी सोयी झाली होती. परंतु जर का मोमेंटम जर भेटला असेल या सामन्याला, तर त्या किरणच्या गोलंदाजीवरती. जर का 12 चेंडूमध्ये 36 धावा हे रामवाडी संघाने ठोकल्या होत्या, जर का शेवटचं षटक हे 4 धावांचं आलं नसतं, तर सामन्याचं स्वरूप हे वेगळं असतं. चला पनाळजी बलदेवाडी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचंय. पुढील सामना. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहूया. हा सामना परत घेऊन येतोय का. 5 चेंडू आणि 1 धाव्याची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय. जय. या ठिकाणी घुटनाट एक तमाशात एक प्रयत्न आहे. चेंडू खाली सुमित आलाय आणि याने झेल पकडलाय. मित्रांनो अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू आणि 1 धावा.
आयुष्यात कधीही कोणी प्रिडिक्टेबल असायचं नाहीये, कारण रामाला सकाळी राज्य मिळणार होते आणि त्यांच्या सकाळी नशिबात त्याच्या वनवास आला होता. त्यामुळे 4 चेंडू आणि 1 धाव. अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत निर्णय देऊ शकत नाहीये. 4 चेंडू 1 धावा. गोलंदाजी मार्कवरती गेलाय, आलाय तो जय आणि स्ट्राईक वरती आहे तो समीर. पाहूया. 4 चेंडू 1 धावा. या ठिकाणी 9चा चेंडू आणि सामना विजय झालाय. मालडोली पाटीलवाडी संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि पराभूत झालेला संघ होडकार दत्त पनाळजी रामवाडी संघ याला सुद्धा पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आताच्या मॅचचा आपण सामनावीर पुरस्काराकडे जाणार आहोत आणि नक्कीच किरण याला विनंती असेल त्यांनी यायचं ना आपल्या सामनावीरचा पारितोषिक घेऊन जायचंय. एका षटकामध्ये 4 धावा आणि 2 गडी बाद. सुंदरशी फटकेबाजी. चला पनालजी बलदेवाडी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पनालजी बलदेवाडी आपण यानंतर पुन्हा एकदा पुढील सामन्यासाठी समालोचन ऐकणार आहोत विनेश साळवी सर यांचा. धन्यवाद राहुल. सुरेख समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सुरेख लढत आपल्याला पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी आपण पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. रामवाडी संघ आपला कॅप्टन यायचा, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि त्याबद्दल आपण पाहतोय या आयोजन कमिटीतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. या स्पर्धेची आठवण आपल्याला पाहायला मिळेल.